कैसा हराया या एका डायलॉगने अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या मुंब्र्यातल्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख हे आता नॉट रिचेबल आहेत। 16 एप्रिलपर्यंत त्यांची कुठलीही अपडेट समोर आलेली नाहीये, कारण सहर शेख या मोठ्या अडचणीत सापडल्यात। त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचं उघडकीस आलं असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जाते। त्यामुळे या प्रकरणामुळे सहर शेख यांचं नगरसेवक पदही धोक्यात आलंय। हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने आता सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख हे नॉट रिचेबल असल्याची मोठी माहिती आहे। पण हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, सहर शेख यांचं पद का धोक्यात आलंय, हेच या व्हिडिओतनं सांगतो। ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्र्यातल्या प्रभाग क्रमांक 30 मधून MIMच्या उमेदवार सहर शेख या विजयी झाल्या होत्या, पण त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ही निवडणूक लढवल्याचा आरोप करण्यात आलाय। युनुस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादचे, ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले। त्यानंतर त्यांनी इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आणि महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। या बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सहर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे। सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतलं आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिका निवडणुकीत MIM पक्षाकडनं निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांचा विजय देखील झाला। विजयानंतरच्या रॅलीत बोलताना कैसे हराया हे त्यांचं वाक्य चांगलंच व्हायरल झालं होतं। पण आता वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर यांची अडचण वाढली आहे। शिवाय त्या तक्रारीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अहवालही लवकरच येणार आहे। हेच बोगस दाखल्याचं प्रकरण अंगलट येत असल्याचं चित्र दिसतात सहर शेख आणि वडील युनुस शेख हे दोघेही आता नॉट रिचेबल झाल्याची माहिती आहे। तर युनुस शेख यांनी पत्रकारांचे फोन घेण्याचंही टाळल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता अहवाल काय येतो, सहर शेख यांचं नगरसेवक पद जातं का, हे आता पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सहर यांचं नगरसेवक पद रद्द केलं जाईल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।